नमस्कार माझ्या प्रिय मंडळींनो. तर 20 जुलैनंतर तुम्हाला सर्वात मोठा धक्का बसणार आहे, कारण झोप उडवणाऱ्या असे काही सत्य आहे त्यांचा उलगडा होणार आहे आणि ही आश्चर्यचकित भाकिते ऐकून तुम्हाला नक्कीच घाम फुटेल. तुम्हाला सांगते, आजचा हा संदेश ऐकण्याआधी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हे साधं भविष्य नाही, हा आहे नियतीचा थेट इशारा. जर तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ वाटत असेल, रात्रीची झोप लागत नसेल, मनात एकच अनामिक भीती, प्रश्न आणि विचारांची गर्दी होत असेल ना, तर समजून घ्या, हीच ती वेळ आहे जेव्हा सत्य उघड होणार आहे. आज आम्ही तुम्हाला जे काही उघड करणार आहोत ती सत्य 10 भाकिते ऐकून काही लोक तुम्हाला सांगते घाबरतील, काहींच्या डोळ्यात पाणी येईल आणि काहींची नक्कीच झोप उडेल. कारण ही भाकिते फक्त भविष्य सांगत नाही, ते तुमच्या आजच्या चुकीच्या सवयी, चुकीचे निर्णय आणि चुकीचे लोकही उघडे पाडतील. परंतु तुम्हाला सांगते मंडळींनो, सावध राहा. हा इशारा दुर्लक्ष केला तर ही संधी कायमची हातातून निसटू शकते. त्यामुळे शेवटपर्यंत जरूर ऐका, कारण ही आजची भविष्यवाणीच नाही तर नियतीचे थेट हाक आहे. आणि हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना फक्त एकच विनंती करेन की माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून मला असेच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मला प्रोत्साहन देईल. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. तर मंडळींनो, चला जाणून घेऊया असे कोणते ते सत्य आणि कोणते सत्य भाकिते आहेत ज्यामुळे नक्कीच तुमची रात्रीची झोप उडणार आहे आणि ते नक्कीच तुम्हाला आश्चर्यचकित करतील. तर नंबर एक भाकिता आहे म्हणजे विश्वासघाताचा मुखवटा कोसळणार. तर होय मंडळींनो, ज्या व्यक्तीवर तुम्ही आत्तापर्यंत डोळे झाकून विश्वास ठेवला, जिला तुम्ही आपलं मानलं, तीच व्यक्ती आता तुमच्या पाठीमागे वेगळाच खेळ खेळत होती आणि हे सगळं काही सत्य आता तुमच्यासमोर लवकरच उघड होणार आहे. हा खुलासा अचानक होईल. तुम्हाला सांगते, एखाद्या बोलण्यातून होऊ शकतो, एखाद्या मेसेजद्वारे किंवा तिसऱ्या व्यक्तीमुळे, आणि त्या क्षणी का होणार की मन हादरेल. परंतु लक्षात ठेवा, हे जे पण घडतं आहे ना, ते तुमचं नुकसान नाही, हे तुमचं संरक्षण आहे. कारण की कसं असतं की देव तुमच्यापासून चुकीचे लोक दूर करत आहे, कारण की जेणेकरून पुढचा जो मोठा बदल कोणत्याही अडथळ्याविना, जे लोक तुमच्यामध्ये अडथळा निर्माण करत होते, तो अडथळ्याविना तुमच्या आयुष्यामधल्या चांगल्या गोष्टी घडू शकतील. यासाठी हे लोक तुमच्यापासून देव दूर करत आहे. आणि तुम्हाला सांगते, भावनेत निर्णय घेऊ नका, फक्त शांत राहा, कारण आज उघड होणारं सत्य उद्या तुमच्या नक्कीच विजयाचं कारण ठरेल. दुसरा असणार आहे जे की अडकलेलं नशीब अचानक फिरणार. तर मंडळींनो, ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप काळ प्रयत्न करत होता, नोकरी, पैसा, व्यवसाय किंवा एखादं महत्त्वाचं काम, ते सगळं जणू काही अडकून पडलेलं होतं. प्रयत्न होते, तुमची मेहनत होती, परंतु पाहिजे तसं फळ मिळत नव्हतं. आता ग्रहांची चाल बदलते. अचानक एक बातमी, एक फोन कॉल किंवा एखादा छोटा निर्णय तुमचं संपूर्ण चित्र बदलू शकतो. जे काही पूर्वीच्या महिन्यांमध्ये झालं नाही ते या काही दिवसांमध्ये नक्कीच घडणार आहे. तर मंडळींनो, फक्त तुम्हाला एकच इशारा आहे की हा बदल जो होईल ना, तो अहंकारासाठी नाही तर तो शहाणपणासाठी आहे. त्यामुळे घाई केली, लोभ केला तर मिळालेलं पुन्हा हातातून जाऊ शकतं. त्यामुळे संयम ठेवा, देवावर विश्वास ठेवा, कारण हे नशिबाचं वळण तुमच्यासाठी नव्या अध्यायाची नक्कीच सुरुवात असणार आहे. नंबर 3 म्हणजे दुर्लक्षित टॅलेंट अचानक प्रकाशात येणार. तर माझ्या लाडक्या मंडळींनो, आज मी जे सांगणार आहे ते तुमच्या मनाला खोलवर भिडेल, कारण की ही भविष्यवाणी तुमच्या त्या बाजूविषयी आहे जिची किंमत तुम्ही स्वतःही कधी कधी विसरून गेलात. तुम्हाला सांगते, तुमच्यात एक असं असामान्य टॅलेंट आहे. तुमची विचार करण्याची पद्धत ही वेगळी आहे, समस्या सोडवण्याची ताकद वेगळी आहे आणि लोक जे पाहू शकत नाही ते पाहण्याची दृष्टी तुम्हाला लाभलेली आहे. परंतु दुर्दैव काय आहे की एवढं सगळं तुमचं टॅलेंट असून ते इतके दिवस तुमच्या स्वतःच्याकडनंसुद्धा दुर्लक्षित राहिलं. कधी तुम्हाला घरच्यांनी समजून नाही घेतलं, तर कधी समाजाने देखील तुम्हाला समजून नाही घेतलं. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना गांभीर्याने घेतलं गेलं नाही. यामुळे तुमचं काय झालं की आत्मविश्वास हळूहळू कमी होत गेला. मी खरंच काही करू शकतो का, हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच अनेकदा विचारला. परंतु आता लक्षात ठेवा, देव कधीही खरं टॅलेंट वाया जाऊ देत नाही. तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो आणि आता ती योग्य वेळ आलेली आहे. मंडळींनो, अचानक अशी परिस्थिती निर्माण होईल ना, तुमचं कौशल्य जगासमोर नक्कीच येणार. कदाचित तुम्हाला सांगते, एखाद्या प्रोजेक्टमार्फत ते येऊ शकतं, एखाद्या सार्वजनिक मंचावर येऊ शकते किंवा एखाद्या संकटाच्या क्षणी तुमचाच उपाय सर्वांना मार्ग दाखवेल. त्यामुळे त्या क्षणी लोकांना जाणवेल, ज्याला आपण दुर्लक्ष केलं तोच आज आपल्याला वाचवत आहे. ज्यांनी कधी तुमच्यावर विश्वास ठेवला नव्हता ना, तुम्हाला सांगते मंडळींनो, आता ते तुमचं सगळं काय ऐकायला उत्सुक असतील.
आणि हा बदल फक्त तुमच्यासाठी फक्त यश घेऊन येणार नाही, तो जो तुमचा आत्मविश्वास हरवलेला होता ना, तो देखील परत देणार. परंतु फक्त एकच काय करायचं की यश मिळालं ना की अहंकार येऊ देऊ नका. कारण की अहंकारामधून काहीच प्राप्त होत नाही. नम्रतेत सगळं काही आहे. त्यामुळे शहाणपणात सगळं काही आहे आणि त्या गोष्टीच्या सातत्यात सगळं काही आहे. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला, मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग केला आणि योग्य लोकांची साथ निवडली ना, तर मंडळींनो, हे टॅलेंट तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. परंतु लक्षात ठेवा, आज दुर्लक्षित झालेलं टॅलेंट असलं ना, तरी ते उद्या तुमची नक्कीच ओळख बनणार आहे. त्यामुळे अशी वेळ पुन्हा पुन्हा येत नाही. येणारी ही संधी ओळखा आणि त्याचा पुरेपूर फायदा नक्कीच घ्या. नंबर 4, जे म्हणजे की देवाची परीक्षा आता संपत आली. तर माझ्या लाडक्या मंडळींनो, खूप काळ तुम्ही अशा काही गोष्टी सहन केल्या, ज्याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. तुमचे भरपूर प्रयत्न होते, श्रद्धा होती, पण पाहिजे तसे परिणाम मात्र तुम्हाला मिळत नव्हते. आणि मनात अनेकदा प्रश्न आला असेल की देव खरंच मला पाहतोय का? परंतु लक्षात ठेवा मंडळींनो, देव उशीर करतो, परंतु अन्याय मात्र कधीच करत नाही. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक शांत सहनशील क्षण त्या देवाने नोंदवून ठेवलेला आहे. आणि हीच सगळी खरी परीक्षा होती. कसली ती? तुमच्या संयमाची, तुमच्या श्रद्धेची आणि तुमच्या कर्माची. आणि आता ही परीक्षा आहे ना, संपत आलेली आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही थांबलात, ज्याच्यासाठी स्वतःला बदललं, त्या सगळ्याचं फळ मिळण्याची वेळ जवळ येत आहे. अचानक अडथळे कमी होताना दिसतील, मन हलकं वाटेल आणि परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळेल. परंतु फक्त एक गोष्ट महत्त्वाची करायची की या टप्प्यावरती राग, अहंकार हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या आहेत आणि देवावरती विश्वास ठेवायचा आहे. आणि कारण परीक्षा संपत असली ना, तरी पण सजग राहणं तुमच्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे शांत राहा, नम्र राहा आणि योग्य आपले चांगले कर्म करत राहा. कारण आता देव फक्त पाहत नाही, तो देण्याच्या पूर्ण तयारीत आहे. नंबर 5 आहे, जे म्हणजे की एक निर्णय जो तुमचं संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणार. तर लवकरच तुमच्या आयुष्यात असा क्षण येणार आहे जिथे तुम्हाला थांबून विचार करावा लागेल. आणि हा क्षण साधा नसेल, कारण एकच निर्णय तुमचं संपूर्ण भविष्य ठरवणार आहे. हा निर्णय नोकरी, व्यवसाय, पैसा किंवा नातेसंबंधांशी संबंधित असू शकतो. पर्याय 2 असतील, एक सोपा, भावनेतून घेतलेला आणि दुसरा कठीण म्हणजे तो की बुद्धीने घेतलेला. परंतु लक्षात ठेवा मंडळींनो, विजय नेहमी बुद्धीच्याच मार्गाने होतो. आणि या टप्प्यावर जुन्या चुका आठवतील, लोकांचा दबाव येईल, सगळं तर असेच करता असं तुम्हाला पण सांगितलं जाईल. परंतु जर तुम्ही इतरांचा ऐकला आणि स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज तुम्ही दाबला, तर पुन्हा तुम्हाला एकदा संघर्ष वाढू शकतो. इथेच खरी तुमची परीक्षा आहे. इथेच तुम्ही आता धैर्याने, शांतपणे, दीर्घकालीन विचार करून निर्णय घेतला ना, तर हा निर्णय तुम्हाला संघर्षातून बाहेर काढून राजयोगाच्या दिशेने नक्कीच नेईल. आणि तुम्हाला सांगते मंडळींनो, क्षणाचा मोह टाळला ना, तर आयुष्याचं चित्र आहे ना, हे कायमचं बदलू शकतं. नंबर 6 म्हणजे जवळच्या व्यक्तीचा खरा चेहरा उघड होणार. तर माझ्या लाडक्या मंडळीने, तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे जी तुमच्या कायम आसपास राहिली, तुम्हाला सल्ला पण दिला, साथ दिल्यासारखं भासवलं, पण मनात मात्र वेगळेच हेतू ठेवले. आणि लवकरच तिचा खरा स्वभाव तुमच्यासमोर, तुमच्या डोळ्यासमोर उघड होणार आहे. आणि हा खुलासा अचानक होईल. एखाद्या छोट्या घटनेतून होऊ शकतो, एका वाक्यातून किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यातून. आणि त्या क्षणी तुम्हाला थोडा धक्का बसेल, तुमचं मन दुखावेल, परंतु लक्षात ठेवा, सत्य कधीच उशिरा उघड होत नाही. आणि मंडळीने, तुमची मोठी कमजोरी काय आहे की तुम्ही प्रत्येकावर विश्वास ठेवतात आणि हा विश्वास काही लोकांनी तुमच्या विरुद्ध वापरला. परंतु आता हे सगळं काही होणार नाही. चुकीच्या लोकांना तुमच्या मार्गातून देव आता दूर करत आहे. आणि या टप्प्यावर काय करायचं की वाद घालू नका, स्पष्टीकरण देण्यात येणार ऊर्जा वाया घालू नका, शांतपणे अंतर ठेवा. कारण जे निघून जातात ना, ते तुमचं ओझं, डोक्यावरचं ओझं हलका करतात. आणि लक्षात ठेवा, हा खुलासा तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर तुमच्या पुढच्या मोठ्या यशासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी होत आहे. नंबर 7, जे की अचानक मिळणारी मोठी संधी. तर माझ्या मंडळींनो, लवकरच तुमच्या आयुष्यात एक अशी संधी येणार आहे जी तुम्ही कधी अपेक्षितही केली नसेल. नोकरीत बदल, पदोन्नती, नवीन प्रोजेक्ट, व्यवसायाची ऑफर किंवा आर्थिक लाभाचा मार्ग अचानक उघडू शकतो. ही संधी इतकी आकर्षक असेल ना की लगेचच हो म्हणावंसं वाटेल. पण इथे सावधगिरी आवश्यक आहे, कारण प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते. काही ऑफर्स फक्त तुमची बुद्धीची, संयम आणि निर्णय क्षमता तपासण्यासाठी येईल. परंतु मंडळींनो, तुमचा स्वभाव आहे की मोठं विचार करण्याचा, आणि यावेळी लहान तपशील दुर्लक्षित केला तर नुकसान होऊ शकतो. त्यामुळे कागदपत्र, अटी आणि शब्द सगळं काही नीट तपासा.
घाई, लोभ आणि ही शेवटची संधी असा विचार केला तर पुन्हा हातातून निसटू शकतं. म्हणून शांत राहून, अनुभव आणि बुद्धी वापरून निर्णय घेतला तर ही संधी तुमचं आयुष्य स्थिरतेकडे नेऊ शकतं. आणि लक्षात ठेवा, देव संधी देतोय, पण शहाणपण तुमच्याकडूनच अपेक्षित असतं. नंबर 8 म्हणजे की प्रेमात धक्कादायक खुलासा. तर प्रेमाच्या बाबतीत तुम्ही नेहमीच मनापासून दिलंत. तुम्ही काय केलं, स्वतःला मागे ठेवलं, समोरच्याच्या आनंदासाठी तुम्ही तडजोड केली. परंतु आता काय होणार, प्रेमाचं खरं रूप तुमच्यासमोर उघड होणार. ज्या व्यक्तीशी तुमचं मन जोडलेलं आहे ती खरंच तुमच्यासोबत भविष्य पाहत आहे की फक्त सोयीसाठी थांबली, हे सर्व सत्य तुमच्यासमोर स्पष्ट होईल. आणि हा खुलासा सुखदही असू शकतो किंवा थोडा वेदनादायकही असू शकतो. आणि काहींसाठी तर जुनं नातं संपवण्याची देखील शक्यता आहे. कारण तुम्हाला सांगते मंडळीनं, जिथे आदर नसतो ना तिथे प्रेमही टिकत नाही. आणि लक्षात ठेवा, जे तुटतं तेच नव्या सुरुवातीचं दार उघडतं. आणि काहींसाठी हा काळ नवीन प्रेम घेऊन येईल. असं प्रेम जे तुम्हाला समजून घेईल, जिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार नाही. भावनेत निर्णय घेऊ नका, सत्य स्वीकारा आणि स्वतःची ओळखा. कारण तुम्ही प्रेमासाठी बनलेले आहात मंडळींनो, दुःखासाठी बिलकुल पण नाही. नंबर 9, हरवलेला आत्मविश्वास परत येणार. तर मंडळींनो, कधी काही तुम्ही खूप मजबूत होतात, निर्णय ठाम होते, तुमच्या स्वतःवर स्वतःचा विश्वास होता. पण सततच्या अपयशाने, लोकांच्या टोमण्याने आणि जवळच्यांच्या वागणुकीने तो आत्मविश्वास हळूहळू ढासळत गेला. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारू लागलात, मी खरंच योग्य आहे का, माझ्यात काही कमी आहे का? पण सत्य हे आहे, तुमच्यात काही कमतरताच नव्हती, परंतु परिस्थिती अशी होती. आता एक घटना अशी घडणार की जी तुमचं डोकं पुन्हा उंच करेल. एखादं यश, एखादं कौतुक किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला तुमची किंमत जाणवून देईल. आणि हा क्षण तुमच्यासाठी खूप भावनिक असेल. ज्यांनी तुम्हाला दुर्लक्ष केलं, ज्यांनी कमी लेखलं, त्यांच्यासमोर तुमचं आत्मभान परत येईल. आणि सर्वात महत्त्वाचं, यावेळी तुम्हाला कोणालाही काही सिद्ध करायचं नाही. परंतु लक्षात ठेवा, आत्मविश्वास परत आला की नशीबही तुमच्या बाजूने नक्कीच वळतं आहे. नंबर 7 म्हणजे राजयोगाची चाहूल. तर माझ्या लाडक्या मंडळींनो, हा काळ साधा नाही. ग्रहांची स्थिती, घटनांची मालिका आणि सतत मिळणारे संकेत एकच गोष्ट सांगत आहेत, तुमच्यासाठी राजयोगाची चाहूल लागलेली आहे. खूप काळ तुम्ही संघर्ष केला, पण आता परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसेल. मान, प्रतिष्ठा, आर्थिक स्थैर्य आणि स्वतःची ओळख, आता यांच्या दारात तुम्ही उभे आहात. लक्षात ठेवा, राजयोग प्रत्येकालाच मिळतो, पण तो प्रत्येकाला झेपवत नाही. आणि हा काळ तुमची परीक्षा घेणार आहे. अहंकार वाढला, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला किंवा देवाला विसरलात तर मिळालेली संधी हातातून निसटू शकते. कारण जितकं वर जाता तितकी जबाबदारी वाढते. जर तुम्ही नम्र राहिलात, योग्य संगत निवडली आणि मिळालेल्या यशाचा सदुपयोग केला तर हा राजयोग तुमचं आयुष्य कायमचं बदलू शकतो. लक्षात ठेवा मंडळींनो, देव देतोय आणि तो पाहतही असतो. ही अंतिम संधी ओळखा, कारण आता नशीब तुमच्याकडे पाहत आहे. आणि आज ऐकलेली ही भाकिती तुम्हाला सांगते मंडळींनो, फक्त शब्द नव्हते, ती थेट नियतीची हाक होती. ज्यांना समजून घ्यायचं होतं त्यांच्या मनात आज नक्कीच काहीतरी हललेलं असेल. आणि लक्षात ठेवा, जे तुटलं ते तुमच्यापासून दूर व्हायचं होतं, आणि जे उघड झालं ते तुमचं संरक्षण होतं, आणि जे येत आहे ना ते तुमच्या धैर्याचं फळ आहे. आता मागे वळून पाहू नका. जुने अपमान, जुनं दुःख यांना मनात जागाच ठेवू नका, कारण पुढचा काळ तुमच्या निर्णयांवर ठरणार आहे. त्यामुळे शांत राहा, नम्र राहा आणि देवावर विश्वास ठेवा. तुमची वेळ सुरू झालेली आहे. आणि आज सांगितलेला जो संदेश आहे तो मनात साठवा आणि योग्य वेळी आठवा, योग्य पाऊल नक्कीच उचला. कारण की मंडळींनो, आता तुमची वेळ सुरू झालेली आहे. तुम्हाला सांगते, नशीब तुमचा दरवाजा ठोठावत आहे. फक्त हा संदेश जो मी पाठवलेला आहे, जो सांगितलेला आहे, तो नक्कीच लक्षात ठेवा आणि योग्य वेळी आठवा आणि योग्य पाऊल नक्कीच उचला आणि सकारात्मक राहा. तर आजची माहिती आणि आजचा जे पण मी संदेश तुम्हाला पाठवलेला आहे तो तुमच्या मनाला जरा पण आवडला असेल तर माझ्या आजच्या व्हिडिओला लाईक नक्कीच करा. आणि होय, सबस्क्राईब जर केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून असंच छान छान माहिती मी आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि आपला हा सकारात्मक प्रतिसाद मला अजून प्रोत्साहन देतो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. धन्यवाद.